नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, लाडकी बहीण योजना या योजनेचे पैसे जे आधार कार्डसोबत बँक खातं लिंक आहे त्या खात्यामध्ये पाठवले जात आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे आधार कार्डसोबत कोणते बँक खाते लिंक आहे की नाही ऑनलाईन आपल्या मोबाईलवरून 2 मिनिटांमध्ये कशा प्रकारे चेक करता येईल. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chromeमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे आधार लॉग इन एवढं टाकून सर्च करून घ्यायचं आहे. आपल्यासमोर आधार कार्डची पहिल्याच नंबरची वेबसाईट आपल्याला ओपन झालेली दिसेल, ज्यावरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे. आणि या वेबसाईटची डायरेक्ट लिंक देखील आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्यावरती क्लिक करून देखील तुम्ही डायरेक्टली आधार कार्डच्या या पेजवरती रिडायरेक्ट होऊ शकता. आता तुम्ही पाहू शकता की ते आपलं पेज जे आहे ते लोड होत आहे. तुम्हाला देखील थोडा वेळ लागू शकतो, तर इथे आपल्याला थोडंसं वाट बघायची आहे पेज ओपन होण्याची. घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. तर अशा प्रकारे आपल्यासमोर हे आधारची ऑफिशियल साईट ओपन झालेली दिसेल. इथे आपल्याला आधार डाउनलोड यावरती एकदा क्लिक करून घ्यायचं आहे किंवा डायरेक्टली या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे या पेजवरती येऊ शकताय. इथे तुम्हाला लॉग इनचा एक ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. एंटर आधार नंबर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर संपूर्णपणे टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर एंटर कॅप्चा या ठिकाणी समोरील चौकटीमधील जे अंक आणि अक्षर दिसत आहेत ते आहे असे इथे बघून तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर खाली तुम्हाला लॉग इन विथ OTP हा एक पर्याय दिसेल, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता तुमच्या आधार कार्डसोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक OTP पाठवण्यात आलेला असेल, तो तुम्हाला इथे OTP एंटर या ठिकाणी टाकून लॉग इन या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता लॉग इन या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचं होमपेज बघायला मिळेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर सर्व्हिसेस दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करून घ्यायचे आहे. यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन अशा प्रकारचं तुम्हाला मेसेज बघायला मिळेल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्डचे शेवटचे 4 अंक व कोणती बँक आधार कार्डसोबत लिंक आहे हे तुम्हाला इथे त्या बँकेचं नाव बघायला मिळेल आणि याचं स्टेटस ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे हे देखील तुम्हाला बघायला मिळेल. जर तुमचे स्टेटस इनॲक्टिव्ह असेल किंवा लिंक नसेल तर बँकेत जाऊन लिंक करून घ्यायचे आहे. धन्यवाद.